3 निर्धाव चेंडू हाताळलं अर्थात निगेटिव्ह बॉल तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. यस, लक्ष विद्या मित्तल मस्कर बॅटिंग करताना निखिल भगत, हर्षद भगत, प्रणव 11 आई गावदेवी मोहन टॉस जिंकला. अंपायर सिग्नल मॅच ऑन. पहिला चेंडू मित्तल निखिल भगत साठी, हर्षद साठी. यस, रिवर्स अटेम्प्ट बघा किती जोरदार अपील होती. कॉन्सन्ट्रेशन होतं. आमचे ऑफिशियल्स कनेक्टेड. सामना महत्वाचे, दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे. जय बजरंग अंडर-22 मोठा खांदा संघ, या संघाला आम्ही प्रामुख्याने नाईट फॉर्मॅट मध्ये सुद्धा पाहिलं. चांगला संघ तो खेळतो. ओ फ्रंटफुटला आणि मागे लॉंग स्टॉप कडे मिळतील. नो चान्स आणि 4 धावा. पहिला डॉट, त्यानंतर हा चौकार. पहिला चेंडू डॉट, चौकार बघा. एकत्र येण्याची परवानगी नाहीये. सूचना आहेत आपल्याला. 4 धावा दाफलकावर. आता फ्रेश लॉट्स मधील हा दुसरा सामना आहे. 8:48 झाले. 4 षटक 20 मिनिटाचा टाइम लिमिट आहे. मित्तल मस्कर डॉट बॉल नंतर चौकार. ओ ऑन दी राईस खेळण्याचा प्रयत्न. सुंदर लाईन होती. क्रिकेटमध्ये असं सुद्धा म्हटलं जातं का काही क्षण खूप महत्वाचे असतात. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स, विनिंग डॉमिनेशन, विनिंग स्किल. तुम्हाला विजयासाठी ते प्रयत्न करावे लागतात. आतापर्यंत मित्तल मस्करनं 3 चेंडूमध्ये 1 चौकाराचा अपवाद वगळतात आणि थांबवण्याचं काम सुद्धा केलं. हर्षद भगत ऑफ स्टंपला क्रॉस पॅटेड डीप लॉंग ऑफ कडे. क्षेत्र खाली आहे. मिड विकेट वरून प्रयत्न. लॉंग ऑफचा फिल्डर तेवढ्या जलद गतीने आला, मात्र मिड विकेटच्या फिल्डरनं ते कव्हर केलं. थ्रो खराब. नजरेसमोरून धाव सोडण्याचा प्रयत्न. अंगलट येणार का? नाहीये. टोटल धावा आल्या 3. बघा किती चपला आहे, किती स्फूर्ती आहे. कौतुक झालं पाहिजे. सागर इथे गोलंदाजी करतो बघा मित्तल आणि त्यांचे पिताश्री आमचे दिलीप दादा मस्कर की ज्याने आम्हाला या स्पर्धेला आपल्याला 2 व्हीलर्स बाईक इथे पुरस्कृत केलेली आहे. आणि दिलीप दादा मस्कर यांच्या वतीने समालोचन ग्रुपसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आमच्या सर्व समालोचकांच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. मित्तल मस्कर, निखिल, हर्षद, भरत शेळके या आपण व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्तल मस्कर लक्ष द्या. नेक्स्ट बॉल. ओ ऑफ स्टंपला प्रचंड वेग होता. व्हेरी क्लोज. मेन अंपायर आहे तिथे आपण जरूर पाहतोय. भूमिका बजावत असताना सुंदर काम. ऑफिशियल सुद्धा कनेक्टेड. मित्तल मस्करला पाहतो. 3 चेंडू डॉट फेकलाय. 3 धावा पळून काढल्यात. सलग 3 डॉट बॉल साठी पंढरनाथ कडव यांच्याकडून प्राइज सुद्धा असेल, मात्र हे उकलं असेल. गोलंदाज मागे ठेवला. अपील झाली. बघा हा दबाव तंत्राचा वापर होता. पॉवर प्ले 1. टीम मीटिंगची परवानगी नाहीये. प्रणव 11 आई गावदेवी मोह लक्षकडे, सूचनेकडे लक्ष द्या. आयोजक आम्हाला सांगतात 7 धावा दाफलकावर. जोवर विकेट मिळत नाहीये तोपर्यंत दबाव निर्माण होणार नाही. ज्या पद्धतीनं जय बजरंग अंडर-22 मोठा खांदा संघ इथे खेळतो. महागुरु पाहू शकता आपण. 4 स्पोर्ट्स सायकल आहेत आणि 2 बाईक आहेत. सुंदर अतिथी कक्ष पाहतो आणि क्लिअर. एकूण टोटल 8 मनोरे टॉवर पाहतो. चांगले प्रयत्न आपण पाहतो संयोजकांच्या वतीनं. आमदार चषकाची ही दमदार स्पर्धा. मोरिया क्रिकेट संघ, ग्रामस्थ मंडळ मोह, लोकनेते माननीय खासदार श्री रामशेठ ठाकूर यांच्या 75व्या अमृत महोत्सवा निमित्तानं ही स्पर्धा आपण पाहतोय. लक्ष विद्या सुमित मोरे, लोकनेते रामशेठ ठाकूर अगदी महागुरूंच्या अतिशय जवळचे आम्ही पाहतो आणि माणसातून देव माणूस म्हणून ज्यांचा नेहमी उल्लेख होतो. ओव्हर नंबर 2 सुमित मोरे. धावा आल्या दाफलकावरती. टोटा 7 आणि गती वाढवावी लागेल. गतिमान अवस्था प्राप्त करावी लागेल. ओव्हर नंबर 2 सुमित. तोच कॉन्फिडन्स सुमित मोरे. पहिला चेंडू ऑन साइडला. डीप कडे फिल्डर उभे आहेत आणि इट्स ऑल अबाउट क्रिकेट. पकडा कॅच आणि जिंका मॅच. आणि तिथे तो प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षण रेडी होते आणि खेळामध्ये हे चॅलेंज असतं आणि आता दाखवून दिलं. गोलंदाज जेव्हा सुमित आला आणि तो धक्का.
इथे प्रणव 11 आई गावदेवी मोह क्रिकेट संघाच्या गोलंदाजाने एका षटकामध्ये 3 निर्धाव चेंडू जर हाताळले अर्थात फेकले तर त्याच्यासाठी संघाचे पुरस्कर्ते पंढरीनाथ दादा कदम यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे 3 चेंडूंसाठी बघा निर्धाव चेंडूंसाठी. मग इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारे या सुद्धा सूचना आले. सुमित मोरे ओव्हर नंबर 2 धावा धावफलकावरती टोटल 7. प्रेक्षक वर्ग सुद्धा मागुर आज रविवारी महाशिवरात्र मी म्हणेन 1-2 तासानंतर काही प्रेक्षक वर्ग नक्की जॉईंट होतील जे जे संघ इथे खेळणार आहेत. मॅच नंबर 2 आहे फ्रेश लॉट्स मधील आणि आजच्या डे नाईट फॉर्मॅट मधील मॅच नंबर आपण जरूर पाहतोय. फ्रेश मध्ये दुसरी आणि टोटल 5वी मॅच आहेत म्हणजे 9 मॅचेस आपण कव्हर करतो आणि आज स्पीड त्याचा खूप चांगला आहे. या अगोदरचा सामना पहिला फ्रेश लॉट्स मधील हा दुसरा सामना त्या अगोदर आपण 2 मॅचेस विनर सुद्धा सामना पाहिला त्यात मोह संघ जिंकला. लक्ष विद्या पुन्हा एकदा हो आक्रमण केले डीप कडे जरूर फिल्डर प्रचंड वेगाने येईल प्रयत्न तिथे होईल नक्कीच पाहतो सिस्टमॅटिक. जेव्हा मोह संघ या मैदानावर खेळतो त्यांना अभ्यास सुद्धा असेल. यंगस्टार आहेत प्रणव 11 आई गावदेवी मोह दीपेश उद्दार बॅटिंग लाईनअप मध्ये जय बजरंग अंडर 22 मोठा खांदा आपण पाहतोय जरूर बॅटिंग करताना किती टार्गेट सेट होईल. हर्षल स्मृती मोर्या 11 मोह संघ आज क्वालिफाय झालाय. सुमित मोर्या यंग टॅलेंट आहेत. सुमित मोरेला आम्ही नेहमी पाहिले यंगस्टार आहेत आपल्या गोलंदाजीनं तो नेहमी प्रभावित करतो. गती कमी केली प्रयत्न फसलाय डीप कडे फिल्डर आहे पकडणार का झेल आणि सोडला झेल. सोपा झेल का घेता आला नाही. चेंडूवर नजर स्थिर होती. आता थोडं तणावाचं वातावरण तिथे खेळपट्टीवर फलंदाजांच्या कक्षा धावांच्या रुंदावला असतील कारण त्यांना टार्गेट सेट करायचे. अपेक्षित होतं का हा झेल टिपेल मात्र इथे मिस्टेक झाली तिकडे उभे होते. मित्तलकडून अशी अपेक्षा नसते कारण तो एक चांगला क्रिकेटर आहे आणि कधी कधी असं होत असतं कधी कधी प्रमुख गोलंदाजांकडून सुद्धा होत असतं. आणि आता मित्तलला आपण तिथे पाहतोय धावा धाफलकावरती 10. लक्ष विद्या पुन्हा एकदा सुमित मोरे सज्ज होईल. सामना पाहायला प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम मोठा खांदा खाली राहिला चेंडू बघा दबाव परिस्थिती अष्ट्यांच्या मागे उभे आहेत काही स्लिप तिथे तणावाचं वातावरण. धावा टोटल धावफलकावर सायप्रीत लाईव्ह ऑनलाईन प्रेक्षक वर्ग डीजे नितीन आज आपण जरूर पाहतोय. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. ग्रुप ग्रामपंचायत पाली वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय संतोषदादा शेलके त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे आपले कार्यकर्ते महेंद्र भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र फलंदाज बाद. सन्मान्य गुरुनाथ दादा भोईर माजी सरपंच मोह वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायत मनपूर्वक तुमचंही स्वागत आहे. विश्वजित गडकरी यांना आम्ही पाहतोय यंगस्टारचे पुरस्कर्ते आणि त्यांना माहिती आता इथून चिखलेगाव जवळ आहे आणि मॅचला सुद्धा बराच वेळ आहे. धीरजजी गडकरी असतील धीरज दादा गडकरी बघा चिखले क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या वतीने आमच्या समालोचन ग्रुपसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. ज्ञाना ही सामाजिक संस्था आपण चिखलेला आपण पाहतोय प्री प्रायमरी स्कूल आणि आपण पाहतोय त्या संस्थेचे पदाधिकारी विश्वजित भाऊ गडकरी असतील धीरजजी गडकरी. लक्ष विद्या मॅच कडे सुमित मोरे धावा धावफलकावरती टोटल एकूण धावसंख्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल 10 धावा. सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते शंकरदादा भोईर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून स्वागत करतो. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब म्हटलं ना सागर मांडवकर ज्यांना विकासाचे दुसरे नाव म्हणून संबोधले जाते
विकासाचे महापर्व पनवेल महानगरपालिकेची निवडणूक झाली. दैदिप्यमान विजय संपादित केलं. रायगड जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली एक दैदिप्यमान यश संपादित केलं. आणि भारतीय जनता पार्टी म्हटलं ना, सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही विचारधारा, त्याला म्हटलं जातो बीजेपी बहुत ज्यादा प्यार. ओ टू कॉमेंट्री बॉक्स सागर मांडवकर. ॲज अ बॅटिंग युनिटकडे लक्ष देऊ आपण. बॅटिंग करताना टीम आपण जरूर पाहिली. जय बजरंग अंडर-22 मोठा खांदा संघ. बॅटिंग करताना निखिल काही करू शकला नाही. अर्षद बाद झाला. दीपेश आणि नितीनवर जबाबदारी. त्यांना मैदानावर सेट व्हावं लागेल. 2 षटकानंतर धावा दाफलकावरती टोटल संघ पोहोचला. 10 धावा. मित्तलनं 7 धावा दिला. नक्कीच डीप कडे जरूर चेंडू खेळून काढलाय. फटाक्यांची आतिषबाजी, पाहुण्यांचं यथोचित स्वागत होते. वैभव भोपी आमचे नामांकित समालोचक या स्पर्धेमध्ये आज जॉईंट आहेत. मनोहर पाटील माझे असतील आमचे आदर्श महागुरु. या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे. लक्ष येतो मॅचकडे. निकेश मोरे आला आणि टोटल रन्स आपण पाहू शकता 14. ज्या गतीनं धावा सुरू आहेत, सुमितच्या षटकामध्ये 3 आल्या. मित्तलनं 7 दिल्या. ॲज अ बॅटिंग युनिट इथे आक्रमण करावं लागेल. जे अडथळे येतात तिथून मार्ग शोधावा लागेल. जी क्षमता आहे दीपेशकडे, क्षमता आहे नितीन दुंद्रेकडे. फ्रंट फुटला आले. ड्राईव्ह होत असताना डीप कडे खेळून काढल्या. जरूर धाव मिळेल. प्रयत्न होतील. निघालेत तितक्याच जलद गतीने निघाले. पाहू शकता कुठे का होईना धावा येणं महत्वाचे. एकूण धावा दाफलकावरती टोटल. क्रिकेटमध्ये जोपर्यंत आपण पाहतोय काही प्रसंग असू द्या, हार मानायची नाही. बॅटिंग लाईनअप मध्ये जी थोडी निराशा झाली. आता निकेश मोरेला आपण पाहिलं. निकेशनं या 2 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या. टोटल रन 16 धावा आहेत. निकेश मोरे. ओहो, हा चेंडू जरूर पाहिला आपण. प्रचंड दबाव असेल ना. आपण पाहतोय आता बॅटिंग करताना ज्या पद्धतीनं गोलंदाजी होते. प्रणय 11 आई गावदेवी मोहकडून एकूण धावा दाफलकावरती टोटल 17. फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. मैदानावर तो खेळ करणं आता महत्वाचे. दीपेश नितीन आतापर्यंत दीपेशनं चेंडूचा सामना केला. टोटल 4. यस, 3 डॉट बॉलला पारितोषिक आहे. मात्र इथे आतषबाजी पाहायला मिळते. आता थांबायचं नाही, आता लढायचं आणि तो खेळ करावा लागेल. टोटल रन्स दाफलकावर. दीपेशच्या बॅट मधून येतो फटाका. आणि आता डीजे सौरभ, डीजे सतीश आमच्या समेत. टोटल रन्स एकूण धावा 23. तर सन्माननीय गणेश शेठ पाटील वाकडी यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. स्पर्धेकरता भरत शेलके यांच्या वतीने 500 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे. शत्रुघ्न कडव साहेब यांच्या वतीने 1000 रुपये. सचिन कडव यांच्या वतीने 1000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल मोरिया 11च्या वतीने तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा दाफलकावरती 23. 2 गडी बाद. ओ, लाईन चांगली होती. अपील पाहायला मिळाले. दबाव तंत्राचा वापर. लक्ष वेधतो पुन्हा एकदा मॅचकडे. ज्या पद्धतीने धावफलकावर थांबवून ठेवलंय प्रणय 11 आई गावदेवी मोह. पंढरीनाथ कडव 3 सलग डॉट बॉलला 300 रुपयाचं प्राइज आहेत. यशस्वी पॅकर्स आहेत. साई स्टारची स्पर्धा आम्हाला अजूनही आठवते आणि त्यांचे 3 संघ सुपर 12 मध्ये होते. लकी पॅकर्स. ऑन साइडला डीप कडे हा तडाखा. आता थांबायचं नाही. सुसाट वेगानं काय फटका खेळला. सावधात्मक फटका म्हणूया, तंत्रशुद्ध फटका म्हणूया. पॉवरफुल, सुपरफुल, वंडरफुल स्ट्रोक. रिप्ले पाहू शकता सायप्रीत लाईव्ह कडून. काय धुपटला बघा. जसा आला तसा पाठवला. षटकार. आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची
क्रिकेट स्पर्धा साई प्रीती या चॅनलला बघा प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा टीव्ही वरती आणि मोबाईल वरती कुठेही बघावे रसिकानी अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोर्या संघानी चला बघा इथे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकांना सुवर्ण संधी आहे. अक्षय म्हात्रे आणि सूरज म्हात्रे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आपण जर यदा कदाचित झेल जर पकडलं तर विशाल दादा म्हात्रे की ज्यांच्या वतीने आम्हाला इथे ट्रॉफ्या पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत त्यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि 3 चेंडू निर्धाव हाताळलं गोलंदाजाने तर संघाचे पुरस्कर्ते प्रणव 11 आई गावदेवी मोहचे पंढरीनाथ कडब यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यस 3 षटकं संपली. धावा दाफलकावरती 29 इनिंग ब्रेक मध्ये महागुरु आपण टॉस करणार आहोत. चला 3 निर्धाव चेंडूसाठी बघा आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ आमचे प्रवीण दादा म्हात्रे यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. ओव्हर नंबर 4 पहिला चेंडू स्लॅश करतो डीप कडे नो चान्स आणि येतो हा थर्ड मॅनच्या दिशेनं 4 धावा टोटल. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा 33. सौरभ थोडासा थांबवेन. तर भारत आणि पाकिस्तान जो महागुरु सामना सुरू आहे 175चं टार्गेट आहे. सर्वांना उत्सुकता. इंडिया पाक आणि 2 ओव्हर नंतर 13 धावा आणि पाकिस्तानचे 2 फलंदाज बाद झाले. लक्ष उद्या मॅच कडे. यश पाटील चौकाराला नेक्स्ट बॉल. धावा 33. धावा बनतात आता मात्र आता फटका फसलाय डीप कडे. ओ गुड कॅच. काय झेल टिपलाय आणि फिल्डर तिथे होत्या. कमालीचा झेल. दीपेश मोरे झेल आवडला असेल तर त्याच्यासाठी टाळ्या होऊ द्या. काय झेल त्याने टिपला. आणि चौशेट म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन संजय पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. चला लक्ष उद्या मॅच कडे. पंचांची काही सूचना आहेत. अंपायर ऑफिशियल्स ओव्हर झाल्यावर आपण घेणं पण इमर्जन्सी असेल तर ठीक आहे. पाहिजे का हा मग जाऊ शकतं. इमर्जन्सी ठीक आहे. पाणी महत्वाचं आहे. महागुरु पाण्याला खूप महत्व दिलं असतं आणि महागुरूंची पाण्यावरची कविता आहे ना ती खूप पॉप्युलर आहेत. आता वेळ आमच्याकडे ती ऐकूया आपण त्यांच्याकडून. धन्यवाद. चला इथे सागर मांडवकर अतिशय चांगल्या प्रकारे आपण इथे प्रतिक्रिया केली. पाण्याला जीवनामध्ये किती महत्व आहे बघा. एका कवीने सुद्धा असं म्हटलेलं आहे सागर की नाही होटावर साहे डोला पावसाची गाणी हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी ओझ रिकामे हंड्याचं माय उचलावं कोणी दे रे आभाला दे पाणी दे रे आभाला दे पाणी. पाणी म्हटलं तर आरोग्यासाठी महत्वाचा घटक आहे. डॉक्टर्स नेहमी म्हणत असतात का जास्त तुम्ही पाणी पिया. नेक्स्ट बॉल. यश आक्रमणाचा प्रयत्न केला जाईल. धाव संख्येची गती वाढवायची आणि त्यासाठी जय बजरंग अंडर-22 मोठा खांदा संघ लढतोय मैदानावर. त्यांना चांगलं टार्गेट सेट करायचं. महागुरु अपार मेहनतीने हे आयोजन साकार होते. आपण पाहतो आमदार चषक दमदार स्पर्धा. सुंदर मैदाने निसर्गरम्य आणि असा प्रेक्षक वर्ग सुद्धा स्पर्धेचा आनंद घेतो. 3 चेंडूचा खेळ संपला. 4थं षटक. धावा 34. गडी बाद झाले 3. मित्तलच्या षटकामध्ये 7 होत्या. सुमितनं 3 दिला. निकेशनं 19 आणि त्यानंतर यश समोर ठेवला चेंडू. जरूर आपण पाहतो व्हाईट बॉल. धावफलक टोटल एकूण धावसंख्या संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो. टोटल संघ पोहोचलाय. यस पंचांचा इशारा. गोलंदाजच्या शैलीवर आक्षेप घेतला आणि ऑन स्क्रीन आमची मॅनेजमेंट असतील ऑफिशियल्स मॅनेजमेंट असतील गोलंदाजच्या शैलीवर आक्षेप घेतला. मी विनंती करेन आमचे प्रतिनिधी राकेश आपण यश पाटीलच्या शैलीवर आक्षेप घेतला आणि त्याला जर असं आढळल्यास तर त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये जावं लागेल. यश पाटील सज्ज होईल. समोर ठेवला. गती कमी केली. थोडा दबाव आहे. डीप स्क्वेअर लेगला वेगाने येतो फिल्डर. बघा किती चापल्य किती स्फूर्ती आपण जरूर पाहू शकता.
नितेशला तिथे गुड फिल्डिंग. चिंतामण यांना आम्ही पाहतोय पालीचे यशस्वी आयोजक. आणि चिंतामणी शेलके बघा किंजल ट्रॉफीचे आयोजक आहेत माजी ग्रामपंचायत सदस्य पाली यांच्या वतीने सुमित मोरेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. दीपेश साठी बघा 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑनलाईन केलं जाणार आहे. लक्ष वेधतो मॅच कडे. ऑन साइडला ट्रायव्हल डीप कडे फिल्डर आहेत. धाव घेण्याची तयारी दाखवतील. लक्षवेधी गावचा संघ खेळतो. मागून असं म्हटलं जातं जेव्हा यजमान संघ आणि पाहुणा संघ असतो ना आणि घरच्या मैदानावर जेव्हा यजमानांचा संघ असतो तेव्हा थोडा दबाव सुद्धा असतो. गावचे पाठीराखे असतात, गावचे आम्ही पाहतो सपोर्टर्स असतात, त्यांचा मॉरल सपोर्ट असतो. घरी गावामध्ये काही जण सामना पाहत असतात आणि घरची स्पर्धा असते, आपल्या गावची स्पर्धा असते. आक्रमणाचा प्रयत्न बॅटिंग करताना संघाने धावसंख्येचा ओघ वाढवायचे. अंकुश आणि दीपेश त्यामध्ये सातत्य दाखवते. संघाची धावसंख्या. यश पाटीलचं 4थं षटक. टॉस साठी फायनल कॉल आता महागुरूंकडून होईल आणि त्या सूचना येतात. एकूण धावा धावफलकावर 4 षटकानंतर टोटल रन्स 38 गडी बाद. चला यानंतरची लढत असेल लोणिवली क्रिकेट संघ जय बापदेव जय हनुमान क्रिकेट संघ लोणिवली आणि साई स्टार विगर. नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. बघा चाऊशट मात्रे मोह यांचं जे कटआउट्स आहे तिथे जर फलंदाजाने षटकार हिट केलं तर प्रणव 11 आई गावदेवी मोह क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते पंढरीनाथ कडव यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 38. बॅटिंग करत असताना टीम प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहतोय मोरिया क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ मोह यांची ही दर्जेदार स्पर्धा आमदार चषक. वेलकम, सुस्वागतम. ऑन साइडला हा ड्राईव्ह केला फटका. लॉंग हिट, स्ट्रॉंग हिट. आता धमाका. आयुष पाटीलचे षटक पाहतोय. षटकार जरूर मिळाला. धावफलक टोटल एकूण धावसंख्या बॅटिंग करत असताना पुनश्च एकदा आपण पाहतोय टोटल रन स्कोर मूव्ज ऑन. धावा झाल्या धावफलकावर 44. आता चांगली फाईट बॅक दिल्या. लक्ष विद्या मॅच कडे पुन्हा एकदा. आणखीन एक धमाका. डीप कडे आहे फिल्डर. हो सोडलाय झेल आणि ही चूक झाली. सुरस तिथे होत्या. मगाशी आपण पाहतोय दीपेशनं जो झेल टिपला ना, गुड कॅच. आणि चिंतामणी सुरेश शेळके माजी सदस्य पाली खुर्द आणि त्यांच्या माध्यमातून किंजल युगांश ट्रॉफी आपण पाहणार आहोत. स्वर्गीय सुरेश बुवा शेळके स्मृती चषक आणि चिंतामणी सुरेश शेळके यांच्याकडून दीपेशला स्पेशली कॅश प्राइज होतं झेलसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. काही वेळात त्यांचं सुद्धा इथे आगमन होईल चिंतामणी सुरेश शेळके यांचं. लक्ष विद्या मॅच कडे. आयुष पाटील आता चेंडू शिल्लक राहिलेत. आयुषचे षटक. स्लॉग ओव्हर हाणामारी करावी लागेल. धावा झाल्या 46. 3 षटकानंतर आपण धावसंख्या पाहिली होती. पहिल्या षटकामध्ये 7 होत्या, 3 आल्या. मात्र निकेतचं षटक महागडं राहिलं तेव्हा धावा आल्या आपण जरूर पाहिलं. 19 त्यानंतर 9 आल्या. आयुषला कमबॅक करून द्यायचं. मात्र जो फायटिंग स्कोर हवा होता जय बजरंग अंडर-22 संघाला तो फायटिंग स्कोर मिळालाय. चला 9:10 आक्रमणाचा प्रयत्न. झेल होईल. एसटी रक्षक तैनात आहे. पकडलाय आणि तिथे व्हेरी क्लोज. गुड फिल्डिंग. चेतनला आपण जरूर पाहिलं. पूर्वार्ध अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी. स्वर्गीय सुरेश बुवा शेळके स्मृती ट्रॉफी आपण जरूर पाहणार आहोत ज्याचे आयोजक आहे चिंतामणी सुरेश शेळके माजी ग्रामपंचायत सदस्य पाली खुर्द युवा नेतृत्व. लक्ष वेधतोय. चेंडू शिल्लक 2 धावा झाल्या. 46 बॅटिंग करत असताना टीम जय बजरंग अंडर-22 22 वर्षाच्या खाली ही मुलं आहेत या संघामध्ये. आता आपण क्रिकेट पाहिला. अंडर-25 असेल, अंडर-22 असेल, अंडर-19
आपण पाहतोय काही वेळापूर्वी विश्वचषक पाहिला भारतीय संघाचा अंडर 19च्या संघाने केलेली उल्लेखनीय कामगिरी. आज 40+ सुद्धा आपण क्रिकेट नेहमी पाहत असतो. प्रणय 11 आई गावदेवी मोह संघ फिल्डिंग करतो. टॉस त्यांनी जिंकलाय. पंढरनाथ कडव या संघाचे पुरस्कर्ते राहिलेत. लक्ष विद्या मॅच कडे. एकूण धावा धाफलकावरती 46. चेंडू शिल्लक. अंपायर 2. रिमेनिंग 2 बॉल लेफ्ट. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेता मोह संघ. आयुष पाटील. चेंडू शिल्लक 2. धावा 46. सोडून दिलं. चेंडूची लाईन ओळखली, रीड केलं. अंपायर सिग्नल वाईटचा कॉल. धावफलक टोटल आपण पाहू शकता पुनश्च एकदा 47. गोलंदाजानं हा पेपर पहिल्या 3 ओव्हरमध्ये चांगला सोडवला होता. सलग 3 डॉट बॉल. मात्र अजूनही एकाने ती करामत केली नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज आयुष पाटील. शेवट गोड करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे गोलंदाजीमध्ये कमबॅक करून दिलं. आयुषच्या पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक पूर्वार्ध होईल समाप्त. टार्गेट सेट केलं विजयासाठी. लक्ष अय्यस. अजूनही आपण पाहतो एक व्हाईट बॉल पाहिला. टार्गेट सेट बॉल असेल. आता एकूण धावा दाफलकर 48. बऱ्यापैकी चांगला प्रवास झाला. जय बजरंग अंडर 22 जो पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडा मागे पडला होता. यशच्या षटकामध्ये 9 आल्या. निकेशनं 19 दिल्या. आयुष षटक काही अंशी का होईना इथे त्या धावा बनवायचे. आयुष पाटील. लास्ट बॉल. धावा दाफलकावरती टोटल 48. शेवटचा चेंडू. आक्रमण केले डीप कडे. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. झाली मिसफील्ड. शेवट गोड करणारा फटका. या अंपायर सिग्नल येतो. मिळतील 4 धावा. पूर्वार्ध होईल इथे समाप्त. आणि ज्या पद्धतीनं जो पेपर सोडवला फलंदाजानं तो खेळ त्यांनी दाखवला. गुड बॅटिंग. कुठे का होईना शेवटला अगदी आतषबाजी पाहायला मिळाली. जो दबाव होता, चांगले दणदणीत फटकेबाजी ज्यामध्ये योगदान दिलं. बॅटिंग लाईनअप मध्ये होता अंकुश, जे योगदान दिलं. दीपेश उद्दारनं 3 चेंडूमध्ये 13 आपण पाहतो. टोटल 29 खेळला. 13 बॉल 3 षटकार होते. दीपेशनं संघाला सावरलं. त्यामध्ये शेवट गोड करताना आपण नितीनला पाहिलं, अंकुशला. पूर्वार्ध होईल समाप्त. टार्गेट सेट केले. धावा झाल्या 52. 53चं टार्गेट. यस मागुर टॉस आपण लगेच करतो. थँक्स सागर माडकरी. नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला 6 स्टार व्हीगार क्रिकेट संघ दीपक फडके, सचिन असेल त्यांच्या संघातील सिनियर क्रिकेटर, तर एका बाजूला जय हनुमान जय बापदेव क्रिकेट संघ लोणिवली. लोणिवली संघ या. लोणिवली संघाचे संघनायक बघा. लोणिवली क्रिकेट संघ तुम्ही जर उपस्थित नसाल आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली तर नाणेफेक मात्र तुमच्या विरोधात जाईल आणि नाणेफेकीचा कौल 6 स्टार बिगर क्रिकेट संघाच्या बाजूने दिला जाईल. आई एकवीरा शारदा काकू प्रतिष्ठान बिगर क्रिकेट संघ असेल. चला प्रवीण दादा या. प्रवीण म्हात्रे आणि दिलीप दादा मस्कर यांना आम्ही आमंत्रित करतो. या आमचे 2 शिलेदार आहेत. या प्रवीण शेठ या. आपल्याला सन्मानित करायचे मान्यवरांचा. तर संतोष दादा शेलके माजी सरपंच पाली, संतोष शेठ या. आपला येतोची सन्मानित केलं जाईल. आणि त्यांच्या वतीने आमदार प्रशांत दादा ठाकूर चषकाला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य भारतीय जनता पार्टीचे ते शिलेदार आहेत. मोरिया कमिटीच्या वतीने, आमच्या मो कमिटीच्या वतीने तुमचं स्वागत आहे. आमचे प्रवीण शेठ म्हात्रे आणि दिलीप दादा मस्कर या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभास्ते संतोष शेठ शेलके माजी सरपंच पाली यांचं स्वागत इथे केलं जात आहे. चला यानंतरचा सन्मान असेल गुरुनाथ भोईर माजी सरपंच. या गुरुनाथ दादा, ते सुद्धा भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय गुरुनाथ भोईर यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. मोरिया क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ मो यांच्या वतीने आमचे प्रवीण दादा म्हात्रे आणि दिलीप दादा मस्कर यांच्या शुभास्ते मायेची उबदार शाल, सौंदर्याचे प्रतीक आणि आमदार चषकाचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जात आहे. यानंतर महेंद्र शेठ भोईर या. महेंद्र भोईर या गुरुदत्त दत्त भक्त आहेत बघा. दत्त जयंती उत्सव किती जल्लोष मध्ये साजरा केला जातो. भारतीय जनता पार्टीचे बिचुंबे विभागीय भारतीय जनता पार्टीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. दत्त जयंती उत्सव त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून
खूप मोठा जल्लोषमध्ये साजरा केला जातो आणि अशा व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर शंकरदादा या, शंकरदादा भोईर या, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते या दादा. भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास सबका विश्वास विचारधारा, विकासाची विचारधारा आणि त्याचं नाव आहे एकच वादा, आमदार प्रशांत दादा. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून घ्या, लगेच सूचना आल्यात. धन्यवाद. चला इथे सन्मान केला जात आहे. आमचे लक्ष्मण दादा पाटील आहेत विगर गावचे. दादा तुमचे स्वागत आहे. चला नाणेफेक केली झाली या दोन्ही संघ. संतोष दादा शेलके या, आपण 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. शत्रुघ्न कडव साहेब आपण या, आपला सन्मानित केलं जाईल. संतोष शेलके या, वेल कमी आहे. संतोष दादा या, आपल्या शुभास्त्या सन्मानित केलं जाणार आहे. या पूर्वीच्या टर्ममध्ये ज्यांना वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि प्रभारी सरपंच होण्याचंही भाग्य लाभलं. चला नाणेफेक केली जाईल. लोणिवली सतीश मालुसरे यांच्या गावातील संघ आपण पाहतो आणि बघूया. नाणेफेकीचा कौल लोणिवली क्रिकेट संघ. संघनायक फक्त निर्णय आता. क्षेत्ररक्षण आयोजनाबद्दल काय सांगाल, कसं वाटतं आयोजन आपल्याला? चला सचिन सांगतील. सचिन तुम्ही सुद्धा नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर आहात. खऱ्या अर्थाने बघा, आई गावदेवी आणि शारदा काकू प्रतिष्ठान आपण इथे पाहतो. साई स्टाईल विगर. चला इथे मान्यवरांचा सन्मानित केला जाईल. भरत शेलके, शत्रुघ्न कडव, पंकज मोरे आणि प्रकाश म्हात्रे या सर्वांनी यायचे आहे. आपला सन्मानित केला जाईल, कारण एका एकाचा सन्मान आपण जर करायला गेलो तिकडे सामन्याला सुरुवात होईल. या एका एकाने रांगेमध्ये या. सन्मान एका एकाचाच होणार आहे. प्रकाश एका एकाचाच होईल. चला प्रथमतः आपण प्रकाश म्हात्रे, एक नामांकित 40+ क्रिकेटर आणि एकेकालचे नामांकित आक्रमक फलंदाज प्रकाश म्हात्रे नक्कीच. यांचा यथोचित सन्मानित केलं जात आहे. महागुरु आजही ते 40+ चला गाजवतात. भरत शेलके, भरत आपण या. या भरत दादा आपण या, आपला सन्मानित केला जाईल. त्यानंतर शत्रुघ्न कडव आपण उपस्थित राहा, आपला सन्मानित केला जाणार आहे. पंकज मोरे आपण यायचे आहे. या शत्रुघ्न दादा या, आपला यथोचित सन्मानित केला जाईल. दिलीप दादा आपण त्याचा सन्मान करावा. आज मात्र सर्व मान्यवरांचा सन्मान केला जाईल. आणि पंकज मोरे तत्पूर्वी वळूया. यापूर्वी सागर मांडवकर, पुन्हा एकदा सागर मांडवकर यांच्याकडेच. महागुरु लक्ष वेधतो मॅच कडे. तमाम क्रिकेटर्स एक चाहता वर्ग, आमदार चषक मोहची ही दर्जेदार स्पर्धा. मिस्टर IPL कुणाल दाते सर या मॅचचा आनंद घेतात. उद्या ते या स्पर्धेला जॉईंट होणार आहेत. ऑफिशियलचा कॉल आलाय, विशाल पाटील सर आहेत. पहिला चेंडू, दबाव तंत्राचा वापर. यस इज डज. बघा किती किती छाप पडले, किती स्फूर्ती. आणि विशाल सरांना सांगितले डेफिनेटली चर्चा तिथे होईल. काही क्षणचित्र पाहतोय एकत्रित, जास्त वेळ राहू नका, निर्णय येईल. थोडा आम्हाला कॉपरेट करा. रोज आमच्या आयोजकांना 3 ते 4 वाजतात. आज थोडा लवकर मॅचेस कव्हर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दोन्ही पंचांमध्ये चर्चा झाली. फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून घ्या, पण निर्णय येईल 3 ओव्हर नंतर. तुम्हाला ऑफिशियल मीटिंग असेल. यस यस, अंपायर सिग्नल आउट आणि हा धक्का बसलाय. हर्षद भगतला पाहतोय. 9:20 आज महाशिवरात्रीचा दिवस, महादेवाचा आज दिवस. लक्ष विद्या मॅच कडे आपण पाहतोय. एकूण धावा फलकावरती टोटल धावसंख्या काहीच अकाउंट ओपन झालं नाही. त्यामध्ये मित्तलनं पहिल्या ओव्हरमध्ये पूर्वार्धामध्ये 7 धावा दिल्यात. आघाडीची जोडी सरकली होती, ज्यामध्ये सुमित बाद, दीपेश क्रमांक 3चा फलंदाज झाला. ऋषी मोरे. बघा आमचे मोहचे 12वे खेळाडू आहेत, त्यांचं सुद्धा वय कमी. दोन्ही आमच्या स्कोरर मित्रांच्या बाजूला आहेत. पहिला चेंडू विकेट मिळाली.
ओ सावध फटका. फायदा घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. सुंदर गोलंदाजी होते बघा, थांबवले. कोणाचा पल्ला किती बारी, सामन्यातील दुसरा अंक. सरासरीचा वेग वाढवत जाईल. फाईट बॅक केलं. पूर्वार्धामध्ये 2 षटकानंतर धावा अवघ्या 9 होत्या. त्यानंतर जी जलदगती अवस्था प्राप्त केली जय बजरंग अंडर-22 संघानं. मॅचकडे पुन्हा लक्ष वेधतोय दीपेश मोरे, ऋषी मोरे. नेक्स्ट बॉल समोर ठेवला. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, अपील झाली. गोलंदाज सुद्धा मॅच मध्ये काय 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 करू शकतात ते चित्र आपण पाहतो आणि पॉवर प्ले मध्ये थांबवले. बॅटिंग करत असताना फलंदाज ऋषी मोरे 2 चेंडू डॉट खेळला. हर्षद भगत विकेट मिळाली आणि त्यानंतर 3 चेंडू मध्ये काहीच वाकडं केलं नाही आणि ही गोलंदाजी जमेची बाजू. 38 वर 4 गडी बाद झाले पाकिस्तानचे. तिकडे सुद्धा तुम्हाला अपडेट्स आम्ही देतो. मनोहर पाटील एसके आम्हाला इंडिया पाकिस्तानची अपडेट देतात. लक्ष विद्या मॅच कडे. दीपेश मोरे आणि ऋषी मोरे 2 चेंडू डॉट धावा आपण पाहिला. आतापर्यंत काहीच अकाउंट ओपन होत नाही. लक्ष विद्या. ओ पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न मिड ऑन कडे आणि ही आणखीन एक मिस्टेक. काय विपरीत घडलंय आणि इथे गोलंदाजीनं जी किमया साधली, वेग वाढवणं महत्वाचं. गोलंदाजी आवडले असेल तर एकदा कौतुक झालं पाहिजे. जय बजरंग अंडर-22 गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. बघा आपण रिप्ले पाहू शकतो. यस मिड ऑन कडे हा पकडला झेल. आमदार साहेब प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा. साई प्रीती या चॅनलला बघा, प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा. चला क्रिकेटचा आनंद घेत असताना व्यासपीठावर संतोष शेट शेलके माजी सरपंच पाली, आमचे विचुंबी विभागीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महेंद्रदादा भोईर या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या वतीने आमदार चषक क्रीडा स्पर्धेला 5-5 हजार रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल एकूण 10,000 मनपूर्वक तुमचं मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करत आहोत. काय डेंजरस बॉलिंग इथे करतोय गोलंदाज हर्षल भगत. 2 विकेट मिळाले 4 चेंडूवर, काहीच करून देत नाही आणि हा चेंडू 5वा डॉट बॉल. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊ द्या. कमी गोलंदाज असतात, गोलंदाजांना क्रिकेटमध्ये संधी मिळत नाही. कष्टाची कला ज्यांना म्हटलं जातं आणि आज प्रज्ञावंत आणि आज तागायची गोलंदाजी होती अत्यंत खतरनाक. थांबून ठेवलं हर्षदनं. 5 चेंडूमध्ये 2 विकेट. टार्गेट विजयासाठी लक्ष. शेवटचा या ओव्हरमधील चेंडू समोर ठेवला शरीर भेदी आणि या अपील झाली स्पर्धेमध्ये. आजच्या डे नाईट फॉर्मॅट मध्ये आणि स्पर्धेमध्ये जरूर आम्हाला माहिती मिळेल. मात्र या मेडन ओव्हर साठी हर्षद साठी टाळ्या होऊ द्या. हर्षद भगत गुड बॉलिंग. प्रशांत दादाचा आहे तो खास. समाजसेवक जनतेचा दादा. जयेश आणि विशाल ना. चला इथे षटकार हॅट्रिक साठी पांडुरंग मस्कर यांच्या वतीने 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. प्रणव 11 आई गावदेवी मोह क्रिकेट संघाला. आणि मोह क्रिकेट संघ जर पात्रता फेरीमध्ये बक्षीस पात्रता फेरीमध्ये दाखल झाला तर जे ऑप्टिक्सचे ओनर्स आदरणीय जयदास म्हात्रे यांच्या वतीने बघा स्पोर्टचे गोगल्स प्रत्येक खेळाडूला दिले जाणार आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचा आभार व्यक्त करूया. वळूया सामन्याकडे सागर मांडवकर यांच्याकडे. तो बघा सूरज आलाय. जयेश आणि आम्ही पाहतो विशाल यांच्याकडून फलंदाज सूरजला प्रत्येकी षटकार 1,000 रुपयाचं प्राइज आहे. मात्र काय झंझावत दाखवला हर्षद भगतनं. कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट, काहीच वाकडं करून दिलं नाही आणि फलंदाजांना ते उत्तर शोधावं लागेल. आकर्षक गोलंदाजी, नेत्रदीपक कामगिरी. क्रिकेटमध्ये गोलंदाजांना संधी मिळत नाही आणि आता दाखवून देत असताना इथे त्याची खासियत, गुणवत्ता, क्वालिटी दाखवली. फलंदाजीना नेस्त नामूद करून सोडते. गुड बॉलिंग. दीपेश आता उद्धार आलाय. हर्षदनं कमालीचं षटक हाताळलं. टार्गेट विजयासाठी आपण टोटल पाहतो 53.
मागे आदळला चेंडू पंच जरूर आपण पाहतोय ऑफिशियल्स कॉल इन व्हाईट बॉल. थोडा दबाव आहे बॅटिंग टीमवर. सूरजवर जबाबदारी आहे. सूरज 2 चेंडू डॉट खेळलाय. दीपेश हा संघ सुद्धा बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. पंढरीनाथ कडव ज्यांच्याकडून मगाशी 3 डॉट बॉलला पारितोषिक होतं, आता थोडी ऑफर चेंज होईल. या संघाचे पुरस्कर्ते दीपेश उद्दार. व्हाईट बॉल धावा आत्ता अकाउंट ओपन झालंय. पुन्हा एकदा गतिमान अवस्था लाईन भरकटली. सुरुवातीच्या गोलंदाजा हर्षदनं जे मेहनत केली त्यावर पाणी फेरणार का? तरी सामना पाहायला आपण कसा असेल, काय निकाल असेल या मॅचचा. सुंदर खेळपट्टी. दीपेश उद्दार सूरज मात्रे आपण जरूर पाहतो. लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे. दीपेश मागे आदळला. लाईन खराब. आज काय घडलंय? सूर गवसला नाहीये. नूर आणता येत नाही. नो बॉल. ईच अँड एव्हरी सिंगल व्हेरी इम्पॉर्टंट. क्रिकेटची देवता आम्ही पाहतो सचिन तेंडुलकर यांचे डायलॉग आणि धावा धावफलकावरती टोटल धावसंख्या आपण पाहू शकता 3. चला काही ग्रामस्थ असतील त्यांना विनंती करेन आपण स्टेजवर आसन ग्रहण करा. प्रणव 11 आई गावदेवी विरुद्ध जय बजरंग अंडर-22. दीपेश उद्दार 3 धावा धावफलकावरती. आता सूर गवसला. अपील करतो पंचांकडे. जोरदार अपील. तणावाचं वातावरण. कधी कधी हा दबाव तंत्राचा वापर केला जातो. फिल्डिंग टीम सामना ते सुद्धा सोडत नाही. मॅचला सिरियसली घेतात. प्रणव 11 आई गावदेवी मोह. नो बॉल आपण पाहिलं. पहिला 2 व्हाईट बॉल, त्यानंतर नो बॉल डॉट. धावा धावफलकावरती 3. 2 षटकानंतर कोणी विसरणार नाही. 10 धावा होत्या. आता त्याच पद्धतीनं बॅटिंग करायचे. पाहायचं मॅच मध्ये काय होणार. दीपेश उद्दार रिवासा टेम सरळ बॅट मधून धावा येत नसताना हा वेडेपणा नाही, मात्र इथे वेगळा प्रयत्न होता. कधी कधी दबाव महागुरू असा असतो जेव्हा सरळ बॅट मधून धावा येत नाही तेव्हा हाय रिस्क उचलली जाते. आणि कधी कधी असं म्हटलं जातं शेअर मार्केटचा नियम आहे हाय रिस्क हाय प्रॉफिट. आपण काही सूचना सुद्धा आल्या. टार्गेट आहे 53. महाशिवरात्री आज काही ना एक टायमिंग उपास सुद्धा असतो. डीजे सौरभ आहे, डीजे सतीश आमच्या समेत आहेत. रिक्स तर घ्यावी लागेल आता फलंदाजांना, कारण डाव थोडासा गडगडला. धावा 4, 2 विकेट. नेक्स्ट बॉल मागे आदळला. हा पटबार होता. कनेक्शन होत नाही. डॉट बॉल. दबाव पुन्हा निर्माण करतोय. काय बेधडक स्वरूपाची गोलंदाजी होते. जय बजरंग अंडर-22 दबाव शिफ्ट होतोय. प्रणव 11 आई गावदेवी मोह संघाला प्राइज येतोय. नितीन सतीश विशाल जयेश षटकाराला 5000 स्पेशली सूरजला. यस नो बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल. मॅच सुरू ठेवा. महागुरु बंपर प्राइज आले सूरजला षटकारासाठी 5000 रोकडा का ऑनलाईन. ऑनलाईन आहे का हे सुद्धा बोलावं लागतं, कारण नंतर आम्हाला सांगतात कॅश प्राइस ते लावलं होतं. ऑनलाईन केलं जाईल. रेडी आहेत त्यांनी सांगितले. चला गुड बॉलिंग. दबाव तंत्राचा वापर. डीप कडे बॅट मधून धावा येत नाही. थर्ड मॅन कडे आणि बघा धावांसाठी धावा धाव सूर्य. दबाव वाढला बॅटिंग टीमवर. नाकी 9 आणले. अक्षरशः घाम फोडलाय. गोलंदाज सुद्धा मॅच मध्ये काय काय करू शकतात. 9:30 महागुरु झालेत. प्रेक्षक वर्ग सुद्धा हळूहळू जॉईंट होते. सामना तुम्हाला माहितीसाठी जय बजरंग वय वर्ष अंडर-22 22 वर्षाची मुलं खेळतात. दोन्ही संघ यंग स्टार आहेत. सामना कस लागतो आता बॅटिंग टीमचा. सूरजला षटकारासाठी 5000 आहे. तब्बल तो चेंडू डॉट खेळलाय. आतापर्यंत 4. दबाव वाढला सूरजवर. सूरज मात्र खेळावं लागेल. किलिंग इन्स्टंट त्याला म्हणतात. लढाऊ वृत्ती दाखवावी लागेल. लक्ष विद्या मॅच बिटवीन अंडर-22 प्रणव 11 मोह विरुद्ध. नेक्स्ट बॉल सज्ज होईल. दीपेश उद्दार. सूरजला फटके कनेक्शन होत नाही. तब्बल त्यांनी चेंडू डॉट खेळला आतापर्यंत. 5वा चेंडू डॉट. विचार करायला भाग पडलं. टार्गेट आहे 53. दबाव वाढला बॅटिंग टीमवर. बर्डन ऑफ विनिंग ज्याला म्हटलं जातं. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 7 धावा. गडी बाद झाले 2. 53चं टार्गेट. कनेक्शन झालं नाही. 5000चं षटकाराचं प्राइज काही करू शकला नाही सूरज. 6 चेंडू डॉट खेळला.
याची किंमत मोजावी लागेल. महागुरु थोडासा तुम्हाला थांबवेन. एक दुःखद घटना 2 दिवसापूर्वी यानंतर जो साई विगर संघ खेळणार आहेत आणि साई स्टार विलासदादांची स्पर्धा म्हटली तर एक असं व्यक्तिमत्व होतं ज्याची प्रचंड मेहनत असायची आणि कमी वयामध्ये त्यांना निरोप घ्यावा लागला. ते शुभम आंधले, दीपकबाई फडके पॅडी आणि साई स्टारचे आम्ही पाहतोय नेहमी ज्यांचं सहकार्य असायचं. त्या शुभम आंधलेची प्राणज्योत अखेर 2 दिवस आधी मावळले आणि ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. जेव्हा साई स्टार संघ आज मैदानामध्ये उतरेल तर त्याच्या आठवणींना आपण उजाळा देणार आहोत आणि मॅचच्या अगोदर ती आपण पाहतो स्वर्गीय कुमार शुभम आणलेला आपण भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. महागुरु हे हळहळ आम्हाला वाटतो कारण आम्ही त्याच्या समेत काही क्षण स्पेंड केलेत, मात्र हे व्यक्तिमत्व 2 ते 3 दिवसापूर्वी सर्वांना सोडून गेलं आणि ही दुःखद बातमी आणि त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देणार. 2 षटकं संपली, धावा 7. स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा सन्माननीय आतिश मालुसरे लोणिवली यांचं इथे आगमन झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे युवा पदाधिकारी आहेत. यावं आतिश, व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. नक्कीच प्राइस वाढले. श्लोक भगत पहिला चेंडू, दबाव निर्माण झाला 53. बघा मैदानानं रंग बदललेत. महागुरु कधी कधी स्पोर्टिंग विकेटवर काय होऊ शकतो. प्राइस वाढले. सामना जर जिंकला तर पुरस्कर्त्या पंढरीनाथ कडव यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक संघाला आणि इथे बघा महेंद्र पाटे यांच्याकडून चेतन मोरेला षटकारासाठी 1000 रुपये. मात्र डॉट बॉलचं पर्सेंटेज पाहिलं. श्लोक भगत ओव्हर नंबर 3 डॉट बॉल, धावा दाफलकावरती टोटल एकूण 7. समोर ठेवलाय, प्रहार करण्याचा प्रयत्न, नाकी 9 आणले, अक्षरशः घाम फोडल्या, फटके का येत नाही आणि आतापर्यंत आपण पाहिलं एकही मोठा फटका नाही ज्यामध्ये अवांतरच्या धावा आल्या तब्बल 4. काय गोलंदाजी झाली, अत्यंत खतरनाक, डेंजरस बॉलिंग. मैदानावर जशी गरज तशी फलंदाजी आता करणं महत्वाचे आणि ते सादरीकरण करावं लागेल. स्लोअर वन फटका आलाय, बनवला फटका डीप कडे, दबाव कमी करायचा असेल तर लढावं लागेल आणि चेतन मोरेच्या बॅट मधून षटकार. महेंद्र पाटे यांच्या वतीने प्राइस सुद्धा आलेत 1000. आकड्यांची रोमहर्षकता आहे. काय होऊ शकतं मॅच मध्ये, वातावरण गरम झाले. आता सामना सोडणार नाही चेतन. आणखीन एक धमाका डीप कडे, व्हेरी क्लोज. ओ सोडला झेल. विध्वंसकारी फलंदाचा जेव्हा झेल सोडला जातो त्याची किंमत का असते. भरभक्कम फलंदाजीसाठी तो ओळखला जातो. चेतन मोरे षटकानंतर 2 धावा, धावफलक आता पुढे सरकलाय. कोपरलीचे भालचंद्र जे शांत होते ते आता आक्रमक झालेत आणि कधी आक्रमक होतात. चेतन मोरे 2 चेंडूमध्ये 8, एकूण धावा दाफलकावरती 16. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा दबाव वाढला. श्लोक भगतवर समोर ठेवला, आता शांत पवित्रा आपण पाहतो प्लेस केली. अंतर्वर्तुळामध्ये धावा मिळणार, सिंगल. टार्गेटेड विजयासाठी लक्ष आपण पाहतो 53 धावा. टोटल आपण पाहू शकता धावा झाल्या टोटल 17. 2 षटकानंतर धावा होत्या 9, 10 धावा होत्या जेव्हा बॅटिंग केली अंडर 22. 3 षटकानंतर त्यांच्या धावा आपण जरूर कंपॅरिझन करूया. 17 वर पोहोचलाय. 53चा पाठलाग करायचा. आज दीपेश थोडा नाराज करतोय. बघा चेतननं कॉल दिला. दीपेशची फलंदाजी आम्ही बऱ्याच वेळा पाहिली. धाव सोडण्याची तयारी, धोका असेल मात्र नाही. आता दीपेश काय करतोय हेच म्हणत असतील. पंचांचा इशारा 22. चला एकत्र येण्याची परवानगी नाही, या सूचनेकडे सुद्धा लक्ष द्या. ड्रिंक्स ब्रेक मध्ये तुम्ही शॉर्टेस्ट टीम मीटिंग घेऊ शकता. आता 13 मध्ये 12 मध्ये आपण सामना पाहतोय 34. 12 चेंडू 34. प्रेक्षक कमाल झेलसाठी अर्थात आयवा झेलसाठी श्री समर्थ स्पोर्ट्स बीएडच्या वतीने सन्माननीय मनोहर पाटील, विराज पाटील आणि स्वप्नील पाटील यांच्या व शिवकर यांच्या वतीने प्रेक्षक कमाल झेलसाठी
इथे स्पोर्ट जर्सी अर्थात टी शर्ट देऊन त्याचा गौरव इथे केला जाणार आहे. चला सर्व प्रेक्षकांसाठी ती संधी असणार आहे. आयवा झेल आणि पुस्तकी भाषेमध्ये ज्याला म्हटलं जातं प्रेक्षक कमाल झेल अर्थात प्रेक्षक कमाल कॅच. ड्रिंक्स ब्रेक मैदानावर आपण पाहतो 9:36 झालेत. 12 चेंडूमध्ये 34 धावा. सामना कोण जिंकेल खऱ्या अर्थानं म्हणूया. प्रणव 11 आई गावदेवी मोह विरुद्ध जय बजरंग अंडर-22. नेक्स्ट मॅच. फिल्डिंग टीम आपल्याला स्टेज जवळ येऊन थांबायचं आणि इथून तुम्हाला एंट्री करायचे. सूचनेकडे लक्ष द्या. आयोजकांकडून या सूचना आल्यात. आज वेळेला आपण महत्व देतो. महागुरु आज आमच्या समवेत जॉईंट आहेत. संपूर्ण निवेदन जबाबदारी त्यांच्याकडे. महागुरु सामना आहे प्रणय 11 आई गावदेवी मोह आणि त्यांच्या विरुद्ध जय बजरंग अंडर-22. आता हा सामना कोण जिंकेल सर्वांना उत्सुकता उत्कंठा लागलं. 2 वर्षापूर्वी महागुरु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक असा वेळ आली होती का मुख्यमंत्री कोण होणार त्या चर्चेला उदाहरण आलं होतं. मात्र या मॅच मध्ये सामना कोण जिंकेल. जय बजरंग अंडर-22 मोठा खांदा आणि प्रणव 11 आई गावदेवी मोह. लक्ष विद्या श्लोक भगतच्या षटकामध्ये आपण पाहिलं धावा. आता नैतिक आलाय ओव्हर नंबर 4 धावा 12 मध्ये 34. तर आयवा कॅच साठी प्रेक्षकांना सुद्धा टी शर्ट आहेत. हे प्राइज आहेत प्रेक्षकांना. आयवा कॅच लक्ष विद्या नैतिक भगत तयार आहे. तो सुद्धा तयार आहे. सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे. ती अफलातून कामगिरी करू शकतो. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं किंचीची चूक सुद्धा भल्या भल्या गोष्टी घडून आणू शकतात. व्हॉट एक्झॅक्टली आपण आता इथे काय घडेल. स्ट्रायकरेनला चेतन मोर्य. चेतन विस्फोटक अंदाज मध्ये डीप कडे फिल्डर आहेत. कठीण ओ व्हॉट अ शॉट फंटास्टिक. चेतन मोर्य देव बलवत्तर असेल तर तुमचं कोणी वाकडं करू शकत नाही. चेतनची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. चला पंढरीनाथ दादा कडव बघा त्यांच्या चेहऱ्यावर सागर किती हास्यमय वातावरण आहे. प्रणव 11 आई गावदेवी क्रिकेट संघ मोचे ते पॅकेट्स आहेत. स्वागत आहे तुमचं. चेतनचं थांबणं मैदानावर संघ हितासाठी महत्वाचं. 11 मध्ये 28 अजूनही करायचंय. चेतनला माहिती आहे सामना कठीण आहे मात्र त्याला माहिती आहे मैदानावर थांबणं महत्वाचं. 11 बॉल 28. चला महेंद्र पाटे यांच्या वतीने चेतनसाठी प्रत्येकी षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि आमचे पंढरीनाथ कडव यांच्या वतीने सुद्धा तणाव वाढलाय मैदानावर. महागुरु पाहू शकता सामना सोडत नाही. अजूनही दोन्ही संघ मैदानावर लिहिली जबाबदारी चेतन कडून ही अपेक्षा आहे. मैदानावर तो काही करू शकतो. आतापर्यंत 2 षटकार 2 धावा सेट झाल्या. या अगोदरच्या फलंदाजांची नाराजी केल्या आणि आलेल्या अपयश तो धुवून काढतो. विनिंग कॅल्क्युलेशन आता 10 बॉल 26 करायचे. 1-2 मोठे फटके मॅच बनवेल. कदाचित आता पारितोषिक वाढेल. मैदानावर एकही फलंदाज तळ ठोकून बसला नव्हता मात्र जेव्हा चेतन मोर्या आला विस्फोटकनं त्यांनी सुरुवात करून दिली. त्याला विश्वास आहे पुन्हा एकदा कमबॅक करून देत असताना नैतिक बघत चैतन्य सांगितलं गरज नाहीये मला सामना जिंकून द्यायचे. लक्ष वेधतो मॅच कडे. पुन्हा एकदा एकूण धावा नैतिक बघत षटकार 2 धावा डॉट. आता 9 बॉल 26 धाव्यांची गरज. 9 चेंडू 26 धावा. मॅच मध्ये काय होऊ शकतो. आमदार चषकाची आकर्षक स्पर्धा 9 मध्ये 26. समोर उभा आहे चेतन. मागे आदळला कनेक्शन झालं नाही मात्र पंचांकडे अपील त्याने केली. व्हाईट बॉल. सामन्यामध्ये काय होईल. आयुष्यात नशिबाचा भाग 1% असतो. उर्वरित 99% परिश्रम मेहनत आणि ती मेहनत करताना चेतन मोर्य सतत प्रयत्न करणाऱ्यांसाठी जगामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नसते. सिकंदर राजानं आपल्याला संपूर्ण इतिहास आपण पाहिला असेल आणि तो प्रयत्न करताना चेतन मोर्य 9 मध्ये 25. पुन्हा एकदा आक्रमणाचा प्रयत्न. धाव चोडण्याची तयारी. धोका असेल का. व्हेरी क्लोज. तर आपण टेक्निकल टीम कडे जातो. लक्ष विद्या ऑन फील्ड डिसिजन आलाय. थर्ड अंपायर. चेतनला गरज होती का. पाठीराखे मित्र परिवार. टीम मीटिंग नको प्लीज. टीम मीटिंग नको. आम्हाला माहिती आहे क्षण खूप महत्वाचे.
कारण इथून अजूनही आम्हाला 4 मॅचेस कव्हर करायचे आणि ही टास्क आमच्याकडे मोठी आहे. चेक करताना आम्ही टेक्निकल टीम सायप्रीत लाईव्ह क्लोज मोमेंट आहे. चेतन चेतन डिसिजन पेंडिंग फायनली आउट. लक्ष उद्या मॅच कडे. चेतनचं मैदानावर थांबणं संघ हितासाठी महत्वाचं होतं, मात्र तो थांबला नाही. जर तो थांबला असता तर चित्र वेगळं असतं. 8 बॉल 24, 8 मध्ये 24 पाहिजेत. नैतिक बघत षटकार 2 डावात डॉट. वाईट आला रनआउट. पावलेन मध्ये स्मशान शांतता आहे. आता 8 मध्ये समीकरण इक्वेशन पाहतो. टोटल रन झाल्या धाफलकावरती टोटल 28, टार्गेट 53. विनिंग कॅल्क्युलेशन टोटल रन्स पाहू शकता आपण 28. सज्ज होईल गोलंदाज नैतिक बघत. नवीन फलंदाज आलाय क्रमांक 6 वर. आक्रमण व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक डीप कडे आणि झाली चूक. काय विपरीत घडते बघा. हे क्षण खूप महत्वाचे असतात. फटका चांगला खेळला. रिप्ले आपण पाहू शकता. थोडा दबाव वाढलाय. दीपेशला माहिती आता तो फटका पाहिजे तर मॅच मध्ये आपण कमबॅक करू. आता समीकरण बदलेल. मॅच थोडी कठीण आहे. आक्रमण करावं लागेल. जर दबाव कमी करायचा असेल निकेशला ते धारण करावं लागेल. रुद्र रूप त्याला धारण करावं लागेल. 7 मध्ये 24, 7 बॉल 24 ची गरज. समोर ठेवला. फटका फसलाय. आता तिथे रेडी आहेत आपल्या पोझिशनवर. झेल सोडलाय. सिंगल डबल न काही बिघडणार नाही. तिखट मारा केला. कडवा प्रतिकार केला. भरभक्कम गोलंदाजी केली आणि गोलंदाजानं आता मॅच मध्ये विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये. 6 बॉल 23 फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉल 23 फिल्डिंग लावून घ्या. अंडर 22 जय बजरंग खांदा संघ. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण रेडी राहायचं. प्रमोद ठाकूर आहेत लोणिवलीचे ऑलराऊंडर. यस वेलकम. तर स्पर्धेक आता आपण इथे पाहतो व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेत असताना संतोष शेळके माजी सरपंच पाली यांच्या वतीने 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे. सन्मान्य महेंद्रदादा भोईर बिचुंबे विभागीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष यांच्या वतीने 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे. आणि संजय पाटील मोहो यांच्या वतीने 1,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि उद्या मात्र लकी ड्रॉ असणारे बघा. सर्व प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ असणार आहे आणि लकी ड्रॉचे पुरस्कर्ते आहेत इथे सौरभ पाटील. स्वर्गीय संतोष बलिराम पाटील यांच्या स्मरणार्थ सौरभ पाटील यांच्या वतीने स्पोर्ट सायकल लकी ड्रॉ साठी पुरस्कृत केल्याबद्दल सौरभ दादा पाटील तुमचा मनपूर्वक आभार. आणि स्वर्गीय संतोष बलिराम पाटील यांच्या आत्मा चिरशांती लाभो हीच मोरिया क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही त्यांना आदरांजली अर्पण करतो. ओटू सागर मांडवकर. 6 बॉल 23 गोलंदाज झाले. केवळ मात्र समोर उभा आहे दीपेश मोरे. विध्वंसकारी दीपेश नॉन स्ट्रायकरला तब्बल 4 चेंडू डॉट खेळलाय. सुरुवातीचा सलामीवीर निकेश. मॅच मध्ये काय होईल. आघाडीवर कोण पिछाडीवर कोण. पहिला चेंडू बॅटच्या मधोमध आलाय बलवान का. ओ व्हेरी क्लोज. निर्णय येऊ द्या. प्रेक्षक आहेत खेळाडू आहेत ऑफिशियल्स. यस दिस इज अ बिग शॉट. षटकार. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या उद्या. ऊर्जा वाढवली. 5 मध्ये 17 धडधड होते. 5 मध्ये 17. पुन्हा एकदा हा पाठवला जसा आला. ओ हो आणखीन एक. त्याला धोपटला षटकार. आता चिंतामणी शेळके वांगणीतर्फे वाजे
पाली ग्रामपंचायतीचे ज्याने यापूर्वी सदस्य होण्याचं भाग्य लाभलं, किंजल ट्रॉफी आता आपल्या भेटीसाठी येईल. त्यांचं आगमन झाल्यानंतर फलंदाजाने मात्र षटकाराने स्वागत केलेलं आहे. अतिथी देवो भव. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. एक्सलंट बॅटिंग आवडली असेल निकेशसाठी टाळ्या उद्या. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. 23 ची गरज होती. 4-11 डॉट बॉल विकेट मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो. धडधड वाढली. व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी टफ मॅच. एखादी विकेट डॉट बॉल मॅच मध्ये कमबॅक करून देईल. मात्र बॅक टू बॅक 2 सिक्सेस. निकेश ऑन अ फायर. आणखीन एक 3 चेंडू मध्ये बॅटिंग आवडली असेल, चांगला दणका दिला आणि फलंदाजाने मेजवानी. कमालीची बॅटिंग निकेश मोर्या. प्राइज नक्की तीन षटकारानं फास पलटवलं. चला. बॅटिंग आवडली असेल निकेश साठी टाळ्या. भयेंद्र भोईर 1000. यस मागून चला, महेंद्र दादांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राईज. आणि सामना जर जिंकला तर पंकज मोरे यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. आणि प्रवीण शेठ मात्रे या स्पर्धेचे आपले आधारस्तंभ, त्यांच्या वतीने सुद्धा प्रणव 11 आई गावदेवी क्रिकेट संघ मोहो संघाने सामना जिंकला तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. यस व्हेरी क्लोज मॅच. इंटेलिजंट क्रिकेट. 3 बॉल 5, 3 मध्ये 5 करायचे बक्षीस झाले. त्यामुळे थोडीशी दिलगिरी व्यक्त करून 48 4 गडी बाद मॅच केली नाही. क्रिकेटमध्ये कधीच हार मानू नका. क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो, मात्र वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम, बॅटिंग टीम मॅचकडे लक्ष देऊया. सलग 3 षटकारानं सामना खुला केलाय. बॅक टू बॅक 3 सिक्सेस. 6 मध्ये 23 होत्या. जिथे मोह संघाचे पाठीराखे शांत बसले होत्या आणि स्टेज मध्ये आनंद देणारा वातावरण. आग लावली, गोलंदाजाची वाट लावली. मात्र सामना जिंकून द्यायचे केवळ मात्र वर चढवले आक्रमण. मॅच करम्या वातावरण तापल्या. डॉट बॉल मॅच मध्ये कमबॅक करून देईल निकेश मोर्या. 3 मध्ये 5. दुनिया माने जोरो को कोई न माने कमजोरो का. 48 4 गडी बाद 53. व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी टफ मॅच. दडदड वाढली असेल. निकेशला सामना जिंकून द्यायचे विजयाच्या उद्देशानं तो मैदानामध्ये उतरलाय. जोपर्यंत लढून होत नाही तोपर्यंत शस्त्र टाकायची नाही. हा झेल डिफिकल्ट निघालाय निकेश. आणि आता ती बरोबरी साधल्या. टाळ्यांचा आवाज आहे. बॅटिंग आवडली असेल निकेश साठी टाळ्या उद्या. चला, निकेश सामना जर जिंकून दिला संघाला तर भूषण मोरे यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राईज आणि दिलीप दादा मस्कर यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज. नक्कीच महागुरु, आम्हाला इथे माहिती मिळते सामना बरोबरी मध्ये सुटला तर सुपर ओव्हर. चला प्रेक्षक वर्ग, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. 2 बॉल 3. गोलंदाज केवळ मात्र. व्हेरी क्लोज मॅच. समोर उभा आहे निकेश. ओ डीप कड्या. एक पूर्ण ढेपाळले. मिस फील्ड. चूक झाली. किंचितची चूक सुद्धा मॅच मध्ये काही करू शकते. रनआउट मात्र कंप्लीट झाल्या. अंपायर दावा किती? यस 2 धावा कंप्लीट झाल्या. काय मॅच पाहायला मिळाली. 7-23 चा सामना आता आलाय. नक्कीच 1 बॉल 1. मैदानामध्ये पाण्याची ओके. पूर्तता करा फिल्डिंग लावून घ्या. आणि क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. येस अगदी बरोबर महागुरु. मॅचचा रिदम तोडू नका. फिल्डिंग टीम ज्या पद्धतीनं मॅच सुरू जर रिदम तोडला तर मॅचची मजा निघून जाते. फिल्डिंग लावून घ्या. इमर्जन्सी पाणी देऊ, मात्र अशा परिस्थितीमध्ये नाही. सुपर ओव्हर. आता आम्ही मॅच नंतर बक्षीस देऊ. मॅच इम्पॉर्टंट आहे. सुपर ओव्हर. 1 बॉल 2 असताना 3 मॅचेस अशा झाल्या आणि चेस झाल्या. व्हेरी क्लोज मॅच. प्रेक्षकांना या मॅच मध्ये आपल्याला आनंद पाहायला मिळतो, मात्र अशा परिस्थितीमध्ये पाणी ह्याची डिमांड झाली. चेक. लक्ष वेधतोय. चला, लगेच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. निकेश सामना जिंकून दिला तर तुमच्या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय पंढरीनाथ कडव यांच्या वतीने तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट असणार आहे. अर्जुन पाटील यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल मोह संघासाठी. व्हेरी क्लोज मॅच. 1 बॉल 1.
सामना अजूनही गेला नाहीये. दोघांनाही लढावं लागेल, झुंजावं लागेल. प्रेक्षकांना असे सामने पाहायला नेहमी आवडतात. पैसा वसूल सामना. भरोसा खुद पे रखो तो ताकत बन जाती है और गैरे पे रखो तो कमजोरी. आता एक बॉल एक सामना सोडायचा नाही. केवळ सुद्धा त्यासाठी सज्ज आहेत. बघा मोहचे पाठीराखे गावात घरी जेवायला चालले होते ते पुन्हा मॅच बघायला आले. 6-23 व्हेरी क्लोज मॅच. निकेशनं केलेला हाकार केवळला सामना सोडायचा नाही. जोपर्यंत लढून होत नाही तोपर्यंत हार मानू नका असा सामना प्रेक्षकांना इथे कलाटणी देणार आहे. 53 साठी शेवटपर्यंत झुंजवलं केवळनं. मात्र काय खेळ केला निकेशनं. सेलिब्रेशन साजरा कोण करणार. डीजे रेडी, टाळ्या वाजवायचेत. एक बॉल एक बॉल एक आणि सामना जिंकलाय. 3000 आले प्रणय विलेमनला. सामना जिंकल्याबद्दल डीजे. सानिया डीजे धुंद्रे, सागर मांडवकर तुमचंही मनपूर्वक अभिनंदन. खऱ्या अर्थाने आता जी लढत झाली अतिशय दमदार लढत झाली.